नारद हे नाव सर्वांना प्रचलित आहे. शक्यतो भागवतकार रामायणकार नारदांचं चरित्र बऱ्याच वेळेस सांगत असतात. ते चालत असतं. प्रत्येक कथा प्रसंगामध्ये राजा महाराजांच्या सानिध्यात जुन्या काळात पुराण प्रसंगामध्ये नारदांची वर्णी फार मोठी आहे, फार मोठी आहे. कीर्तन परंपरेला सुद्धा या गादीला नारदाची गादी म्हणूनच म्हणतात. काही माणसं म्हणतील बसून कीर्तन का करायला, माझं वय नाही, माझा 83चा जन्म आहे, माफी मागतो त्याबद्दल, पण 4 फेब्रुवारी 2019 ला मोठा अपघात झाला म्हणून मला हाडाला मार आहे. मी चालतो किती पण उभं राहिल्यावर कंपन होतात म्हणून बसावं लागते. त्याबद्दल आध्यात्मिक लोकांची मी माफी मागतो. विठाला विठाला देवर्षी नारद नावाची एक महान 6व्या क्रमांकाची संन्यासी माझ्या वाचनात 19 संन्यासी आले. त्याच्यापैकी 1 नंबरचा संन्यासी मारुतीराय. देवर्षी नारदांच्या जीवनात एका राजाच्या यज्ञात शाप प्रदान झाला. त्या राजाचं नाव आहे दक्ष प्रजापती. रामकृष्ण नामात किती मोठी ताकद आहे लक्षात घ्या. दक्षाच्या मुखारविंदातून शाप पडला. देवेंद्र देवर्षी देवेंद्र चुकीचा शब्द. देवर्षी जी तुम्ही भगवान शिवजीचा पक्ष ओढता, आमच्यावर थोडासा आघात करता, म्हणून लक्षात ठेवा या पृथ्वी तलावर एका ठिकाणी तुम्हाला कुठेच थांबता येणार नाही. देऊन टाकला शाप. काय होतं माहितीये का, दान करणाऱ्याच्या झोळीत काहीतरी लागतंय. दान करणाऱ्याच्या झोळीत काही लागतं त्यावेळेला पुढच्याला दान करता येते. आणि शाप देणाऱ्याकडे पुण्याचा संचय लागतो तेव्हा पुढच्याला शाप देता येत असतो. आपण बसल्या बसल्या कोणाला म्हणू येऊ मरावा, कसा मरण तूच मरशील सुमळ्या, तुझी झोगडी रिकामी फटेन सुमळ्या, काय तुझ्या झोळीमध्ये तितकं पुण्य आहे का. दक्षाला प्रजापती पदवी प्राप्त झाली. पण काय होतं माहितीये का, एखादी गोष्ट माणसाला प्राप्त झाली ना तो माणूस नीट चलत नसतो. आमची इथे एक अंध व्यक्ती होती. तसे आमच्याकडे एक सुरदास महाराज म्हणून ते हिंगोली जिल्ह्यातले होते. त्यांचा बराच काल आमच्याकडे गेला. माझ्यावर त्यांचीच कृपा असावी, असावी म्हणजे आहे. ते गर्भांध होते. सर्व मालिका वगैरे त्यांना मोफतगत असायच्या. पारमार्थिक वळण मला त्यांच्यामुळे लागले. तसे माझे वडील 90ला जात राहिले. ते एक आमच्याकडे अंध व्यक्ती होता. सर्वसामान्य बिचारा शेतात काम करणारा, म्हणजे भाकरी घेऊन जायचा. तुम्ही पुन्हा म्हणताल हीच करे इथं बाळू महाराजाचा. त्याच्या घरापासून शेतात जायचा रस्ता त्याला माहित होता. ती बरोबर आंब्याखाली भाकरी टाकायचा. आवाज द्यायचा, राम भाऊ. ते राम भाऊला आवाज द्यायची गरजच नव्हती. याला पाहिलं की ती वक्र सोडित होती. पण त्याला भजनाचा पण नाद होता. माणसाकडे काही गोष्टी आल्यावर माणसानं चांगलं राहिलं पाहिजे. एका माणसाकडे 1 कोटी रुपयाची गाडी होती. ती गाडी घेऊन असा रस्त्यानं तो गाडीत बसला. ड्रायव्हर त्याच्या सीटवर आहे, तो मालक मालकाच्या सीटवर आहे. गाडी चालली. नुकताच पाऊस पडला. रस्त्याला थोडे थोडे खड्डे होते. खड्ड्यात पाणी भरलेलं आहे. पण मालकाने ड्रायव्हरला सांगितलं, बाळा आपल्याला 1 कोटीची गाडी आहे. पाऊस पडल्यामुळे शेतीतली कामं बंद झाली आणि शेतकरी लोक सगळी घराकडे निघाले. शेतकरी घराकडे जात असताना त्याला वाहन नसते. जवळचे शेतकरी पायी 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 निघतात. मग आपल्या गाडीचे टायर खड्ड्यात चाललेत. एखादा शेतकरी रस्त्याने चलत असताना खड्डा जर आला तर आपल्या गाडीचा वेग कमी कर. आपल्या गाडीच्या टायरनं उडालेल्या पाण्यानं एकाही शेतकऱ्याच्या अंगावर पाणी जाता कामा नये. एकाही गोरगरिबाच्या पायी चालणाऱ्याच्या अंगावर पाणी जाता कामा नये. असा जर कोणी वागत असेल तर त्याला लवकरच 7-8 कोटीचं चॉपर बसायला भेटेल. याचा अर्थ काय, 1 कोटीच्या गाडीत बसायला पण तो खालच्या लोकांची दखल घ्यायला याला. मग तो माणूस मोठा मोठा होत जातो ना. इथं झालं कसं माहितीये का, हे आंधळ भजन करीत होतं म्हणून आमचं ते मुंबईला मित्र होतं का, ते दिवाळीला गावाकडे आल्या त्यांनी माझ्याकडे 150 रुपये दिले. त्यांनी सांगितलं 100 रुपयाचा कंदील घेऊन दे, 50 रुपयाचं रॉकेल घेऊन दे. आंधळ्याला मी दक्षावर सांगायलो, दक्षावर 100 रुपयाचा कंदील घेऊन दे, 50 रुपयाचा रॉकेल घेऊन दे त्याला. मी त्याला विचारलं, का रे दादा, अरे आंधळ्याला कंदील काय कामाचं. ते म्हणलं तुला काय करायचं ते. आता शिकलेलं होतं जास्त.
त्याला माहितच नव्हतं धोतर किती पावर बाजे. मी त्यासारखे शिकावताल झुपीन ना, पण कुठं नादी लागायच्या पॅन्टवाल्याच्या येड्यात काढतात माणसाला. धोत्रावाल्यांना लोक येड्यात काढतात, पण धोत्रावाल्याला येड्यात काढणाऱ्या हरामखोराने एक लक्षात ठेवा, 72च्या दुष्काळात धोत्रावाल्याने मिलू खाल्ले, आंबाडे खाल्ले, बरबडे खाल्ले, कड्या खाल्ल्या, झाडाचा पालावर भरून खाल्ला, आणि पॅन्टीवाल्याला जमिनी शिल्लक ठेवल्यात. म्हणून टिकल्यावाल्याला सुद्धा सांगतोय, लुगड्यावाल्या सासूचा आदर करा. यायनं 72च्या दुष्काळामध्ये आपल्यासाठी प्रॉपर्ट्या ठेवल्यात. तुमच्या सासूनं म्हाताऱ्याला घेऊन जर प्रॉपर्टी कोण गोव्याला गेली असती तर तुम्हाला पुण्याला इटेकरी उचलायला जावं लागलं असतं. म्हणून म्हाताऱ्या सासाकडे लक्ष ठेवा. टिकल्यावाल्यानं जी टिकल्यावाली सासूकडे लक्ष ठेवत नाही, तिच्या झोपीत अंगावर छत पडेल एखादीची. झोपीत झोपीत मला नाही आणलं तरी हरकत नाही, फिरू फिरू आता दमलोय मी. विडाला विडाला मग करत नाहीत माणसं जुन्यांची. त्याला म्हणलं, अरे काय करायचं कंदील? त्यानं सांगितलं, बाळू मला माहिती आहे आंधळ्या माणसाला कंदाची गरज नाही, पण आपले तात्या कसे चालते? रस्त्याच्या कडेकडेनं. का चालते? रस्त्यानं लोक वागतात कोणाच्या अंगावर जाऊ नये. मग कंदील यांच्या हातात असल्याच्या नंतर उजेडामध्ये यांना लोक दिसत नाहीत, पण तात्या रस्त्यानं चाललेत म्हणून लोक बाजूने जातील. हा त्याचा भाव बिचारायचा. त्याला आम्ही आमच्या त्या तात्याला कंदील, जन्मांध चक्षुहीन होता, प्राज्ञा गर्भांध होता. कंदील द्यायला मालदाटीला, काय रे बाळ्या? मी नाही द्याला, साहेबांनी द्याला. वर 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 त्यानं द्याला म्हणल्यावर ते हुशारच असतील. त्याला माहितच नव्हतं साहेब 72,000ची पिती म्हणून. आता आपण काय गरज आहे? फुकट कळून शेंडी वळवळ दुसऱ्याचं कशाला वाचू? काय गरज आहे का आपल्याला ते ठेवून? मला माहित होतं त्याला कुठं. आता ते काही काही माणसं बरेच पणापाशी गेल्या अशा गोडगप्पा आणतात, पण तिकडे गेल्यावर ते काय करते ते त्याला तरी काय माहित असते. यालाच लोक फसतात जास्त. कंदील द्यायला रोज आमच्या इथलं म्हातारं रस्त्याच्या कडेकडे चलत होतं. पण कंदील ज्या दिवशी हातात आला का त्या दिवशी म्हातारं मधल्या भागातून चलत होतं. आमच्या इथे 113 किलो वजनाचा माणूस होता, ऐंशीराम तात्याचा पांड्या. ठळेल दिवशी म्हाताऱ्याच्या अंगावर आदळल्याबरोबर म्हातारं इकडे मोरीत, कंदील इकडे मोरीत. मूर्ख माणसे देवान डोळे दिले तरी यायला दिसत नाही. ते माणूस सुटला आणि म्हणला, तात्या काय दिसायचं? आमोशाची रात्र, कंदील नाही दिसला का? मी मागच होतो. मी म्हणलं, तात्या ते मंदिरातच इजला होता. मग इजल्याला कंदील घेऊन जर आंधळ इतकं या करतंय आमच्या गावातलं, तर ज्याला दक्ष प्रजापती पदी भेटली ते किती एकरला असेल? पानारून लोक किती एकरला असेल ते? असं वर्चस्व वाढलं आणि एका 6व्या क्रमांकाच्या संन्याशाला शाप दिला, या मृत्यू लोकात कुठेच थांबता येणार नाही. मधु नावाच्या अरण्याशिवाय मुक्काम नाही. मधु नावाच्या अरण्याचं चरित्र श्रीमद भागवतात आलं. तिथं भक्त प्रल्हादाचं चरित्र मधु नावाच्या अरण्यामध्ये फार प्रशंसित चरित्र आहे. कालांतराने दक्षलाही शाप प्राप्त झाला. त्याला बोकडाचं डोकं वगैरे लागलं. मला ते सांगायचं नाही. रामकृष्ण नामाची ताकद. मग नारदाने आयुष्यभर भजन केलं. एके दिवशी ब्रह्मदेव, भगवान शिवशंकर आणि भगवान विष्णू परमात्मा म्हणजे विटेवरचे मालक, हे तिन्ही देव एकत्रित केले. आले एका जागेवर आणि नारदांनी तिघांनाही प्रणाम केला. विधाता सब देवों के बाबा शिवजी, देवाधिदेव महाविष्णू, मी रात्रंदिवस भजन करतो पण महाशाप संपत नाही हो. शिवजीने सांगितलं, नारदा तुम्हाला माहिती आहे ना, मान जावायचं जमत नाही, सासऱ्याचं जमत नाही. हा दक्ष राजा भगवान शिवजीचा सासरा, दोघांचं कट्टर भांडण सासरे जावायचं. आपलं काही जमत नाही, आपल्या डोक्याच्या पलीकडचं ताने ते काही देऊ नका. भगवान विष्णू परमात्म्याने सांगितलं, नारदा जिथं शिवजींना राग आलाय का तिथं आमचं काही चलत नाही. त्यांचा सासरे जावायचा प्रश्न येतो, त्याच्यात आम्ही हस्तक्षेप करत नाही. आणि ब्रह्मदेव म्हणले, ह्या दोघांचा मेळ बसत नाही, तिथं मी किती चमच्या घेऊन समुद्र उपसू? नारद म्हणले, तुमचं झालं खरं, पण मी भजन करतोय ना संन्यासी, पण मला खिसा नाही, शर्ट नाही, आश्रम नाही, रुपया जवळ नाही, मागणं पुढं फपुटा उड.
जीवनात कोणाच्या पैशाला हात लावला नाही. भूक लागली भाकरी मागायची, खाल्ली, हात धुतला, पाणी पिलं, चाललं देवाचं चिंतन करीत, नारायण 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 करीत. ते म्हणले खरं, पण एखाद्या दिवशी या भजनाचा प्रताप वाढेल आणि त्या पुण्य प्रयुक्त प्रसंगाने आपला शाप संपेल. पण काही मेळ बसना. नारदानी एक व्यथा एका अधिकार संपन्न महात्म्याच्या पुढे मांडली. त्या महात्म्याचं नाव फार सुंदर आहे, तुम्ही शोधा ना, शोधा. मोठाली मोबाईल आहेत तुमच्याकडे, भिताडासारखे. इचका ना अशी घरी गेल्यावर लई इचकिता तुम्ही. हराम खोरायला 3-3 वाजूस तरी इचकिता. जेवलास का, काय भाजी होती, आज कुठे गेलतास. हा, त्या नालायकाला जो सकाळी पाणी नेत नाही त्याला इचकिता तुम्ही. 60-65 वर्षाचं आयुष्य दिले ह्या भंगीऱ्याला इचकिण्यासाठी दिले. हा, शेती निष्ठित जर असेल तर त्यानं शेतीचं शास्त्र पहा. व्यापारात असेल त्यानं व्यापारासाठी मोबाईल बघा, त्याचं शास्त्र सापडेल त्याच्यात. आध्यात्मिक क्षेत्रात असेल ज्ञानेश्वरी गाथा पुराण ग्रंथ संपदा पहा. शैक्षणिक क्षेत्रात असेल त्याला शैक्षणिक क्षेत्रातले पुरावे पहा. राजकीय क्षेत्रात असेल राजे महाराजे कसे वागले ते पहा. हे सगळं सोडून द्यायचं 3-3 वाजूस तर चॅटिंग करायची. इचक्या रोग होईल तुला एखादीशी. काय करायचं ती इचकीनेत मला सांगा ना तुम्ही. मोबाईल फार चांगला आहे पण त्याच्यातलं चांगलं पाहिलं तर म्हणून चांगलं. मला तरी नशीब खोट आहे, मला साधा मोबाईल मला बस झालं. मला पंढरपुरातल्या मालकाने हेले भारी दिलाय, त्याच्यामुळे मला याची काही गरज नाही. बघा, त्या साधूची भेट झाली आणि नारदांनी आपली व्यथा मांडली. त्या साधूंनी सांगितलं थांबा आमच्याकडे मुक्कामी. नाही म्हणले महाराज, थांबता येत नाही. राम आणि कृष्ण नाव का साजरी त्याच्याकरता सांगतोय, लक्ष ठेवा. का थांबता येत नाही हो तुम्हाला. नारदांनी सांगितलं दक्ष प्रजापती भगवान शिवशंकरांचे सासरे, सती मातेचे वडील, त्यांनी मला शाप दिलाय मृत्यू लोकात कुठेही तुला मुक्काम करता येणार नाही मधुआरण्याशिवाय. महाराज म्हणले नारदा याच्यासाठी काही औषध वगैरे मेडिकल सगळ्या खाल्ल्या, फक्त डॉक्टर खाचे राहिले. म्हणजे याचा अर्थ सगळे प्रयत्न केले पण गुण काही आला नाही. महाराजांनी सांगितलं आमचं एक औषध घेता का. कोणतं औषध. तुम्ही आजपासून भजन करा. नारद म्हणले महाराजच डोकं खराब झालं असेल. अहो जसं बोलता येतंय तसं भजनच करायला ना महाराज. महाराज म्हणले नारदा मला माहित होतं तुम्हाला राग येईल, तुम्ही भजन करायले पण नारायण 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 नामाचं भजन करा. मग नारायण नाव कोणाचं आहे म्हणजे विष्णूच आहे. पण ऐका ना म्हणले ज्या त्या कालात ज्या त्या गोष्टीचं महत्व असतं. स्वेटरचं महत्व कधी आहे हिवाळ्यात. उन्हाळ्यात जर स्वेटर घातलं तर गरमी होईल, गरमी झाल्यावर जास्त घाम येईल आणि ते 2-4 दिवस जर नाहीच काढत आतून गोवा त्या. स्वेटरचं महत्व कधी. अत्यंत थंड फॅन असेल, कूलर असेल, एसी असेल, याचं महत्व कधी उन्हाळ्यात आहे. तसंच काही नामाचं महत्व काही. आता नारायण नावात पुण्य वाढत नाही असं म्हणत नाही. मी पुराणाचा दिलासा सांगते तुम्हाला. मी माझ्या मनानं काहीच सांगणार नाही. एक मुद्दा सांगतो. विटेवरच्या मालकीन वैकुंठातनं खाली आल्या. त्याचं एकमेव कारण होतं राधा या महाराणी भगवंताच्या डाव्या मांडीवर बसल्या. आणि बरं बसनच का तिथं द्वापारयुग चालू होतं. राधा राणी देवाच्या डाव्या मांडीवर बसल्या. तिथं ग्रहण केलंच. विटेवरची मालकीन पायापाशी ती पाय धुवावयाचे दैवा पात्र झाली. पाय धुण्याचं काम विटेवरच्या मालकीनीला 16,108 पत्न्यापैकी लक्ष्मी. त्याने विचार केला पाय धुवायला मला आणि मांडी बसायला हिला. बर तितक्या नाही भागलं ना. राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण. विटेवरच्या मालकीन रुक्मिणी आईसाहेब म्हणल्या इथं थांबणंच नको. त्या खाली आल्या. खाली आल्यावर एका व्यक्तीनं सांगितलं देवा ऐका ना, मोठ्या माणसाला हे असे लवणं खड्डे खराब खड्डे आमक तमक आघात येत असतात, पण मोठ्या माणसानं 2 पावलं वापस आलं पाहिजे. तुम्ही जगाचे मालक आहेत ना,
जा रुक्मिणी आई साहेब. नाही जाणार. असं नसतं देवा, तुमचा संसार फाटला ना अख्खं जग हसेल, तुम्ही जा खाली. मग त्यांचं ऐकून भगवान खाली आले. आई साहेबाला आनंद वाटला, रुक्मिणी आई साहेबाला आले खाली, आनंद वाटला, पण थोड्या रुसल्या. आता काय झालं ग रुसायला? तुम्ही मस आलात तिला सोडून, पण भजन अजून राधा कृष्णचे ना. म्हणले आता राधा कृष्ण म्हणणार नाहीत, विठोबा रखुमाई अजून नंतर म्हणायचं ना आपल्याला. विठोबा रखुमाई भजन सुरू होईल, ते बी डावीकडे झोल द्यायचा, विठोबा रखुमाई. मग मला सांगा, ज्या राधेचं नाव घेतल्याच्या नंतर 4 ब्रह्मवेत्त्यापैकी एका ब्रह्मवेत्त्याला 6 मासाची समाधी लागत होती, 6 महिन्याची, शुकाचार्यांना. किती राधेचं नाव मोठं, पण कलियुगामध्ये रुक्मिणी नावाला किंमत आहे, रुक्मिणी नावाला किंमत आहे. शास्त्र तसं प्रत्येक कालामध्ये प्रत्येक नामाला वेगवेगळी त्या अनन्य साधारण महत्व. तसं त्या महात्म्यानं सांगितलं देवर्षी नारदा, तुम्ही नारायण नामाचा जप करता त्याने पुण्य वाढत नाही असा विषय नाही. नारायण नामाच्या जपानं आजा मेळ्याला विमान आलं, अनाथाच्या नाथे घातला विमानी. जगाच्या मालकानं त्या नारायण नामाच्या ताकदीनच विमानात घातलं आणि वैकुंठाच्या ठिकाणी नेला. याच एका प्रकारच्या अजून एका नावाच्या प्रतापाने गजेंद्राचा उद्धार झाला. हरी नावानं गजेंद्राचा उद्धार झाला. याच्यातलं एक नाव होतं, भक्त प्रल्हादासाठी पंढरपुरातला मालक नरस्वरूपात प्रगट झाला. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी, उचलून घेत कडेवरी भक्ती सुखे नाहला. ज्या त्या काळात ज्या त्या ह्याच्यात त्या त्या नावाची ताकद आहे. पण आता जर तुम्हाला या शापातून मुक्त व्हायचं असेल तर भजन करा. अहो करतोय ना भजन, ऐका, तुम्ही ज्या नामाचं भजन करता ते करू नका म्हणत नाही, पण या शापातून मुक्त व्हायचं असेल तर रामकृष्ण नामाचं भजन करावं लागेल. नारद म्हणले आजपासून रामकृष्ण नामाचं भजन करतो. नाही, मी सांगतो तिथं करावं लागेल. ते अधिकारी बी किती हुशार असेल. ते काय गोट्या खाणार महाराज असेल का? ते काय तंबाखू खाणार महाराज असेल का? हो, आमच्या लोकांनी 2-3 नियम पाळायला पाहिजे. गायक असेल, पकवादे असेल, कीर्तनकार असेल, तंबाखू नाही खायला पाहिजे. चुकीच्या गोष्टी म्हणजे 4 श्लोक सापडले. तुम्ही खाल्ल्याच्या नंतर काय पाप लागेल सोडून द्या. पण परवाला एक उत्तर भारतातल्या महात्म्याचा संन्याशाचा श्लोक ऐकला, तंबाखू भजन करणाऱ्यानं खाणं म्हणजे गाईचं मांस खाल्लं इतकं पातक आहे. हे जर मी खोटं बोलत असेल तर मला मांस खाल्ल्याचं पाप लागेल. कारण मी कधीच एक तो वाचून सांगतो किंवा अधिकारी व्यक्तीच्या मुखारविंदातून पडलेलं वाक्य सांगतो. मी भांगाऱ्या भोंगाऱ्या याचं ऐकून कधीच सांगत नाही. विठाला बऱ्याच वेळेस लोक पाया पडते तो आमच्या. अहो कुठून बँड लावून आणले मला सांगा ना. या कुटुंबातल्या लोक जावायला पण इतक्या लांबून आणणार नाहीत. याचे वाढदिवस आहेत का? मी आज लिहून देतो, आज लिहून. माझा जितका आदर केलाय ह्यात कोणी पोरायचा त्याचा सासरा तितका करणार नाही. आणि जरी केला असेल तर याचा पिना पाडायला पोरगी संग देईल. ते 2 किलोमीटर म्हणून फुलं टाकीन ह्या पोरायला, पण ते म्हणून बापू फुलं टाकतो पण मै बबी सांभाळ. फुकट टाकील का ते सासरा? नाही, मला फुकट टाकले. फुकट नाही, मलाच देऊन टाकले. ही ताकद कशाची माहितीये का? ज्ञानोबा तुकोबारायच्या नामाची. म्हणून आमच्या लोकांनी चांगलं वागायला पाहिजे. काय गायक आहेत म्हणले, बापरे, आमच्या तालुक्यात त्याच्या आवाजाला तोड नाही आणि चालू भजनात तंबाखूचा करता भोंगरी खालतात. या भडव्याचं भजन ऐकलं तुमच्या बोखंडीवर पाप बसते. विठाला अरुण भाऊंना वातानं सांगितलं, संप्रदाय जर मोठा व्हायचा असेल, आपला धर्म उंच जायचा असेल तर दुसऱ्याला शिव्या दिल्यानं आपला धर्म उंच जात नाही. जात नाही, जात नाही, जात नाही, जात नाही. आपला धर्म उंच देण्यासाठी आपल्या धर्मात काय चुका येतात त्या दुरुस्त कराव्या लागतील. शेजाऱ्याला जर एकरी 95 टनाची काय म्हणते त्याला आवरेज आला असेल, 95 टनाचं आवरेज जर आला असेल तर आपल्याला 96 टनाचा आणण्यासाठी त्याच्या ऊसात मशीनही घालायच्या.
त्यानं कोणती खतं घातली तसे मशागत आपल्याला करावं लागेल. त्यावेळेला आपल्याला 95 किंवा 96 टनाचा आवरेज येईल. पण त्याच्या ऊसात काडी टाकली, तुला काय भेटन सोंबळ्या? त्याच्या ऊसात म्हशी घातल्या, तू आवरेज कसं वाढन? तसं दुसऱ्याच्या धर्माला शिव्या दिल्यानं, एखाद्या दुसऱ्या धर्मियांना शिव्या दिल्यानं आपला धर्म उंच जात नाही. आपला धर्म उंच जाण्यासाठी आपल्या धर्माची जी न्याय व्यवस्था मागच्या लोकांनी सांगितली ती सुधारावी लागेल. त्यावेळेला धर्म उंच जात असतो. विठाला आता इथे मुस्लिम समाजाचे काही माणसं बसलेले, यांच्या मस्जिद मध्ये टोपी घातल्याशिवाय नमाजला प्रवेशच नाही, प्रवेशच नाही, प्रवेशच नाही. आपल्याकडं चांगल्या चांगल्या स्टेजवर चांगले चांगले गाजलेले लोक बोडखेच येते. टोपी फेटा आपल्या संप्रदायाचे ब्रीद आहे, पाळायला पाहिजे, राखायला पाहिजे. अहो, ज्या बाईची चप्पल पाहायला भेटत नाही ती बाई आम्हाला भातावर गावरान तूप वाढीती. याचा अर्थ असा नाही आम्ही फार शहाणे. एरवी तरी पुशे कोण, एरवी तरी पुशे कोण, आणि पावे देवासाठी मान. देवामुळे आपल्याला किंमत भेटते. बघा बाकीच्या लोकांकडे, बाकीच्या धर्मियांकडे, त्या धर्माच्या लोकांना शिव्या देऊ नका. त्यांचं अनुकरण त्यांच्या धर्मातलं किती गोड आहे याच्याकरता आपणही आपल्या धर्माचं अनुकरण सात्विक गोड वागावा, जेणेकरून आपल्याला मानतील. विठाला सांगितलं रामकृष्ण नामाचं भजन करा, आणि आम्ही सांगतो त्या ठिकाणी करा. ठिकाणाला किंमत आहे. गुरुवर्य वैकुंठवासी नामनिष्ठ मुक्त कैवल्य पुराण क्षेत्रातले महान प्रख्यात प्रकांड विद्वान माधव महाराज मगर सांगायचे, माझ्या पैठण मधल्या मालकांकडं एक व्यक्ती गेली आणि त्या व्यक्तीने विचारलं, महाराज माझा संध्याचा टाइम झालाय, मी संध्या कुठं करू? तर महाराजांनी सांगितलं देवघरात करा, बाहेर तुळशी वृंदावन आहे तिथं करा, बाजूला गाईचा गोठा आहे तिथं करा, आणि काही अंतरावर गोदावरीचं पात्र आहे तिथं करा. त्या पुढच्या चिकित्सक व्यक्तीने विचारलं, का हो? संध्या कोणी एका जागेवर केली तर ठीक आहे. महाराज म्हणजे नाही, देवघरात जर संध्या केली तर पुण्य वेगळं, तुळशी वृंदावनापाशी केली तर त्याचं पुण्य वेगळं, गाईच्या गोठ्यात केली त्याचं पुण्य वेगळं, आणि गोदावरीच्या पात्रात केली त्याचं पुण्य वेगळं. तसं ठिकाणा ठिकाणाला महत्व आहे, स्थान महत्व आहे. तुम्हाला एक मुद्दा सांगू का? ही वास्तूची पूजा झाली ना, आता या वास्तूमध्ये एकच बोर असेल, एक बोर, एक दोन असू, चार असू, कोणते असू, बोर किती जरी असले किंवा वॉटर सप्लायचं जरी पाणी आलं असेल तर छतावर एक टाकी टेकते, त्या टाकीकडे पाईप एकच जातो, खालून खालून एकच पाईप जातो, आणि वरून टाकीतून एकच पाईप येतो. पण प्रत्येक, आता 2 का 3 मजली काय बंगला असेल ते, प्रत्येक मजल्यात त्या पाईपला छिद्र पाडून त्याच्यातून तुट्ट्या लावलेल्या जातात. मग एका मजल्यात तुट्टी आली की त्याच्यात बरेच असे त्याचे कनेक्शन, आंघोळ करते त्याला बाथरूम म्हणते वाटते, हो, स्वयंपाक करते तिथं स्वयंपाक घर म्हणते, त्या स्वयंपाक घरापाशी एक बेशिंग असते ते स्वयंपाकाला पाणी घेते, आणि बाथरूमच्या बाजूला एक बेशिंग असते ते तोंड ढाल वापरते, त्या बाथरूमच्या बाजूला एक दुसरं असते रूम, त्याला वेगळीच रूम म्हणते. आता ऐका, एकाच पाईपनं पाणी टाकीत गेले, एकाच टाकीतलं पाणी एकाच पाईपनं खाली आले, पण एकाच बोरचं एकाच पाईपनं एकाच टाकीत गेलेलं, एकाच टाकीतून खाली आलेला पाईप, त्या पाईपला छिद्र पाडल्याच्या नंतर ठिकठिकाणी पाण्याची विल्हेवाट झाली. स्वयंपाक घरात केलेलं पाणी आंघोळीला घेतात, बाथरूम मध्ये गेल्यावर पाणी पाय धुवायला घेतात, आणि त्या रूम मध्ये गेल्यावर पूजेला पाणी घेतात. चुकलं का? चुकलं, चुकलं आहे का नाही? बरोबर, वा, छान, हुशार माणसं, काय ताण नाही. आता उद्रुस्त तर कीर्तन करतो. मग मला सांगा, पाणी एकाच बोरचं, एकाच पाईपने गेलं, एकाच टाकीत गेलं, एकाच पाईपने खाली आलं, पाण्याचा दोष आहे का? हो चाचा, नाही नाही नाही, पानी गलत जगह पे गया। जिथे लघु शंका, तुम्हारे पेशाब बोलते सही ना, जिथे लघु शंका करतात, जिथे नैसर्गिक विधी संपादन म्हणजे आपण ज्याला टॉयलेट म्हणतो, पाण्याचा दोष नाही,
पाणी अपवित्र जागेवर गेलं म्हणून पाण्याला आपण अपवित्र म्हणतो. पाण्याचा दोष आहे का त्या? नाही, त्या जागेचा दोष आहे. तसं स्थानाला किंमत आहे. याच पाईपनं पाणी स्वयंपाकघरात आल्यावर आपण तिथं हातही धुतो, पितो सुद्धा तेच पाणी आपण भाजी पोळीला घेतो. याचं कारण काय? ती जागा शुद्ध आहे, ती जागा शुद्ध आहे. फार काय झालं तर बाथरूम मधल्या पाण्यानं गुळणा करू, देवपूजेला घेत नाहीत बाथरूम मधलं पाणी, ठिकाणाचं महत्व. तसं त्या साधूनं नारदाला सांगितलं, नारदा रामकृष्ण नामानं तुमचं पाप संपेल, पण त्याच्यासाठी तुम्हाला एक ठिकाण सापडावं लागेल. ते ठिकाण म्हणजे बद्रिका आश्रम. एक जणानं मला प्रश्न केला, महाराज पंढरपूर का सांगितलं नसावा? मी म्हणलं त्याचा पुरावा सापडा, मी दुसऱ्या कीर्तनात जर सापडा तर सांगेल. जोपर्यंत पुरावा सापडत नाही तोपर्यंत तू मग हिचकू नकोस. पण मला त्यानं तिसऱ्यांदा फोन केला, मग पंढरपूरचं इतकं महत्व आहे, नारदाला पंढरपूर न सांगता बद्रिका आश्रम का सांगितलं? मी म्हणलं तुला माळ आहे का? ते म्हणलं आमच्या खानदानीत कोणालाच नाही. मी म्हणलं हराम खोरा, पुन्हा चौथ्यांदा फोन लावू नको. विठाला शोधील, त्याबद्दल दुमत नाही. त्या बा घोड तरी एखाद्या गोमाशीला बसू देईल, पण गाढव नाही बसू दे. गाढवाची शेपूट आखोड असते पण गोमाशा बसू देत नाही. आणि जिथं शेपूट पुरत नाही तिथं गोमाशी बसल्यावर गाढव लोळत आहे. काताड घासीत पण गोमाशीला मारितच. तसं मी पुन्हा एक पुराणातलं गाढव आहे, मी शोधीलच. नारद का म्हणले नस, नारदाला का म्हणले नसावं तिकडं? महात्म्याचा ऐकून देवर्षी नारद बद्रिका आश्रमात गेले. तिथे विटेवरचा मालक बाण भातोड आयुध घेऊन उभा आहे, देवभूमी. आणि तिथे नारदाने भजन केलं, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण नामाचं भजन केलं. नुसत्या राम नामानं कोणाचा उद्धार झाला, रामकृष्ण नावानं कोणाचा फायदा झाला, याचे प्रत्येकाचे भिन्न काम. जटायू नावाच्या व्यक्तीनं कृष्ण नाव घेतलंच नाही, फक्त राम. हे राम, हे राम, हे राम, हे राम. त्या नामाच्या ताकदीने जगाचा मालक त्याच्याकरता धावत आला. राम नामाची महती त्याच्यासाठी. शबरीनं कृष्ण नावाचा उच्चार केलाच नाही, तिने फक्त रामनामाचाच उच्चार केला. शबरीने फक्त रामनामाचाच उच्चार केला. तिला गोलोकाचं अधिष्ठान प्राप्त झालं. गोलोकामध्ये फक्त 18 पुरुष आहेत आणि 19वी स्त्री आहे. 18 पुरुष आहेत आध्यात्मिक क्षेत्रातले आणि 19व्या स्त्रीला खुर्ची प्राप्त झाली. तर 18 लोकांनी विचारलं, इथे कशाला आली? ती म्हणली, मी नाही आले, मला पाठवलंय. कोणी पाठवलं? रामनामाच्या ताकदीने खुर्ची प्राप्त झाली. म्हणजे त्या त्रेतायुगात तिथे फक्त रामनामाचा उच्चार केला, त्या नामासाठी ते महत्व. पण आजच्या या याच्यामध्ये राम आणि कृष्ण, मी कधी कधी काही अभंगात ते सुद्धा सांगत असतो आणि मग नंतर द्रौपदीचं चरित्र रामकृष्ण नामाची ताकद सांगत असतो. तर आज इथून सुरू केलं, नवीन काहीतरी वाचत राहा, काहीतरी म्हणजे पुराण वाचत राहा. आणि पुराणाला वारकरी संप्रदायाने गळ्यात धरलं. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे, पाहावे पुराणे विचारून. तो खूप बऱ्याचं मत आहे. जिथं बिहूतले मालक मानतात तिथं आपली काय कथा आहे, आपली काय पात्रता आहे त्यांच्या विरोधात जाण्याची, लायकी तरी काय? त्यांच्या पायाला चिटकलेल्या मातीच्या कणाची बरोबरी नाही. हजारो जन्म होणार नाही, एका जन्मात द्या सोडून. आणि त्या मालकांचं वाक्य पुराणाचं मत मान्य आहे. बद्रिका आश्रमाच्या ठिकाणी 2 दिवस रामकृष्ण नामाचा जप झाला. आणि 3ऱ्या दिवशी नारदाने विचार केला, आपल्याला गुण आला का नाही बघावा, गुण आला का नाही बघावा. तिथं थांबता तर आलंच, बद्रिका आश्रमावर थांबताच आलं. पण आपण बाजूच्या गावात, दहाड नावाच्या गावात मुक्काम करता येतो का? मुकुंदराज स्वामींच्या मंदिरात, मुकुंदास महाराजांच्या मंदिरात आपल्याला थांबता येतं का बघावं. महात्म्यांचा अधिकार स्थान आहे म्हणून नाव घेतलं. नारद निघाले 3ऱ्या दिवशी. आपल्याकडे पण डॉक्टर चिठ्ठीवर लिहून देतोय, अजून 5 दिवसाला परत भेटायला या. ही हॉस्पिटलमध्ये गेल्यावर एक ती प्रणाली असते, खाली लिहिलेलं असते, 3 दिवसानं या, 5 दिवसानं या, 15 दिवसानं या, 1.5 महिन्याच्या नंतर या, एवढ्या गोळ्या संपल्यावर या, असं काय असेल किंवा काय कमी अधिक झाल्यावर या. तसं नारदाने विचार केला, रामकृष्ण नामाची मी गोळी घेतली, मला दिली एका महात्म्याने, या जागेवर घेण्यासाठी सांगितली. म्हणजे हलवून घ्या, पाणी टाकून घ्या असं सांगतात डॉक्टर.
तसं बद्रिका आश्रमात घ्यायची सांगितली. रामकृष्ण नाम बद्रिका आश्रमात घेतले. 2 दिवस संपले. 3ऱ्या दिवसाचा अर्धामध्य 2 प्रहर संपले. आता याचा गुण आला का नाही आपण बाहेर जाऊन बघावा. तिथे गेल्यावर दिवस माळाला, पण नारदाचे पाय चलत नव्हते. डोळ्यातून खळा 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 पाणी आलं. देवा, हे 7-8 वर्षापूर्वी जर कळालं असतं तर मी रामकृष्ण नामाचा जप केला असता. दृष्टांत संपला. वाटेल ते प्रयत्न करून नारदाचा शाप संपत नाही, पण रामकृष्ण नामाच्या ताकदीने बळाने देवर्षी नारदांचा शाप संपतोय. ही रामकृष्ण नामात ताकद आहे. म्हणून पहिल्या कडव्या रामकृष्ण नामे शक्ती आहे. म्हणून रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी. अजून एक पुरावा बघा. च्यवन नावाचे महात्मा होते. भागवतामध्ये अनन्य साधारण महत्व त्यांचं पण आहे. अनर्थ नावाचा पुत्र झाला. अनर्थाला रेवत नावाचा पुत्र झाला. रेवताला रेवती नावाची कन्या झाली. आणि ही रेवती राजा शर्यतीची नाथ भगवान कृष्ण परमात्म्याची पंढरपुरातल्या मालकाची मोठी भाऊजाई म्हणजे बलराम दादाची पत्नी. हे कुळ याच्याकरता सांगतोय. च्यवन कोण होते? या कुळातली मुलगी च्यवनांची धर्मपत्नी होती. तसं च्यवनांचं लग्न 100 वालांल्या झालं. 100 कशा करता म्हणतो माहितीये का? त्या काळात आयुष्य फार होतं, पण आपल्याकडे 100 वर्षाच्या माणसाचं लग्न होतं का? चाचा उसकी शादी बनती क्या? नहीं, वो तो बाहर बुढ़ा हो जाता है. बुढ़ा कौन देगा उसको? नो गई औरत कौन देगा उसका? नहीं देगा. 100 साल की उम्र थी उनकी. हिंदी नहीं आती मेरे को, थोड़ी थोड़ी जमती. इधर से गाड़ी आई, उधर से गाड़ी आई. गाड़ी चली गई, मैं खाली राहिला. 100 वर्षाचा नवरदेव, 13.5 वर्षाची नवरी. शक्य
लग्न लावलं सज्जनांनो. कारण सांगू, 100 वर्षाच्या साधूचे डोळे या नवरीनं फोडले होते. वनात फिरायला गेली, वारुळामध्ये काड्या घातल्या, तपश्चर्या करत असणाऱ्या साधूचे दोन्ही डोळे फोडले. त्या साधूनं शाप देऊन कुटुंबाचा ऱ्हास होईल याच्याकरता तिच्याशी पाणी ग्रहण केलं. त्या साधूशी निघाले. बाईनं जाता जाता पोरीच्या कानात सांगितलं, बाई, या महात्म्याचा संसार करत असताना पोटच्या लेकरासारखं नवऱ्याला सांभाळ, देव एके दिवशी तुझं भलं करील. आणि तशीच आईनं जसं सांगावा अशी नवऱ्याची सेवा केली. त्या सेवेच्या ताकदीनं सनत कुमार आणि अश्विनी कुमार हे दोन्ही देवता त्या ठिकाणी प्रगट झाल्या. भिक्षां देहि मा, च्यवन कोण याच्यावर सांगतोय. आणि मग त्यांनी सांगितलं, कोण आपण? वेगात सांगतोय, मी महर्षी च्यवनांची धर्मपत्नी. अरे म्हणे, च्यवनांचं लग्न झालं? होय. कुठे च्यवन? अरतुरच. त्यांचे शिष्य होते च्यवन. आतमध्ये पर्णकुटीत पाहिलं तर फुटकी डोळे येत, वय झालेलं. जवळ हातात हात दिल्याबरोबर सद्गुरूचा स्पर्श जाणवला. गुरुदेव आपण? होय. मी अरे अंधेस, जिने तुम्हाला भिक्षा वाहिली तिने डोळे फोडले होते. 3 वनस्पती एकत्रित केल्या आणि च्यवनाच्या डोळ्याला लावल्या. तात्काळ टवटवीत डोळे आले. 100 पार केलेला महात्मा. 52 वनस्पती एकत्रित केल्या. 52 वनस्पती एकत्रित केल्या आणि त्याचं चाटण प्राशन च्यवनांना दिलं. बरोबर 22 वर्षाचे च्यवन झाले. 22 वर्षाचे च्यवन. म्हणून त्या प्राशनाला नाव पडलं च्यवनप्राश. आता एका डब्यावर गाडीवाल्या म्हाताऱ्याचा फोटो असतो असा चटागिटा आणि च्यवनप्राश. मी 1.5 क्विंटल खाल्ला पण अजून काही कंबर राही ना. आता हे च्यवनप्राश तयार करणाराच खावा लागेल. असं नसतेच खात म्हणा. लोक म्हणतील तो राक्षसच का काय नालाय का. पण तो च्यवनप्राशच होता. त्याच्यामध्ये ज्या औषधी असतील, ज्या वनस्पती असतील, त्या अत्यंत तात्विक, ते जाणकार माणसं असतील, त्यांनी ते त्याच्यातले टाकलेले होते. म्हणून च्यवनप्राश प्रसिद्ध आहे. तो च्यवनांचं नाव त्याला लावलं. सनत कुमारानं, अश्विनी कुमारानं स्वतःच लेबल नाही लावलं त्याला. आमच्याकडे विषय अशा प्रकारचं तूप भेटल आणि त्या तुपावर नाव असतंय याच्या बाबाचं. तूप कशापासून होते? गाईच्या म्हशीच्या दुधापासून. आणि तुपावर लेबल कोणाचं लावलं? याच्या बाब्याचं. याचा बाब्या बुटा हरपून येतो. दरुजा सोडून भिताडाला मुंडक हाणतो. उघडणं दार, इकडं सरक ना जुमल्या, तुला दरुजा दिसन. आणि त्याच्यावर नाव असते. औषधी अश्विनी कुमारांनी, सनत कुमारांनी 52 एकत्रित केल्या, पण नाव च्यवनांचं दिलं. ते च्यवन एके दिवशी राजा बळीच्या 2 नालायक लोकांनी त्यांना बांधून दिलं. राजा बळीच्या नगरीतले 2 मूर्ख माणसं, कोणाकडे असतात मूर्ख, त्याबद्दल काही दुमत नाही. राक्षसाकडेच असतात असं काही नाही, कोणाही जातीत असते. म्हणून माझ्या वारकरी संप्रदायानं जातीची दखल घेतली नाही. जगाच्या पाठीवर असा एकच संप्रदाय, त्याला वारकरी संप्रदाय म्हणतात. या संप्रदायानं कुण्याही जातीच्या माणसाला नाव ठेवलं नाही. का ठेवलं नाही? भारतात अशी एकही जात नाही की त्या जातीत हरामखोर माणसं नाही. महाराष्ट्रात, भारतात प्रत्येक जातीत बुजदिल माणसं आहेत आणि प्रत्येक जातीत सात्विक माणसं आहेत. म्हणून उचनीचे काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या संप्रदायात जातील किंमत नाही. या संप्रदायात चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे. वैष्णव चांभार धन्य त्याची माता. चर्मकालाच्या कुळातला आहे पण वारकरी आहे, त्याच्या आईला धन्यता दिली. हो, चांगलं तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. नाम या शब्दाचा अर्थ जो चांगलं वागतो, जो चांगलं बोलतो त्याला किंमत द्यायची. स्वतः स्वयं घोषित केलं की मी उत्तम कुलात जन्माला आलो आणि बिन पाण्याची पितो हरामखोर, त्याला कसं चांगलं म्हणता येईल? अद्याप नाही. इथं कर्तव्याला किंमत आहे, कर्तव्याला किंमत आहे. या संप्रदायात सगळ्या धर्माची, सगळ्या जातीची माणसं आली.
कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना नावी जान वैष्णदास. राजा बळीच्या कुळात 2 माणसं हरामखोर होती, म्हणजे अख्खं कुळ हरामखोर होता असं नाही. बळी हा फार सात्विक राजा होता. फक्त सृष्टीला पचणार नाही असं एक काम राजा बळीच्या हाताने घडलं. राजा बळीनं जो यज्ञ केला त्या यज्ञामध्ये जेवणाऱ्या माणसाला सोन्याचं ताट फ्री होतं, फुकट होतं. सोन्याच्या ताटात जेवायचं, त्यानं ताट घेऊन जायचं. विटेवरच्या मालकाच्या लक्षात आलं, माणसं जर जेवून सोन्याचं ताट घरी नेत असतील तर हे बेटे कामच करायचे नाही. आणि राजा बळीला सांगावतो, तो ऐकायच्या मानसिकतेत नव्हता. म्हणून पंढरपुरातल्या मालकाने एक वामनाचा अवतार घेतला आणि राजा बळीला पाताळात घातलं. तू का म्हणे बळी जीव दिला पाया तळी, म्हणजे पाताळात जीव नाही दिला, खाली गेले. म्हणजे या लोकातली यात्रा संपवली आणि बळी खाली गेला. म्हणजे या सात्विक इतका सदाचारी पुण्यशील राजा आहे. त्याच बळीच्या कुळामध्ये बाणासूर नावाचा राजा जन्माला आला. या बाणासुराला उषा नावाची मुलगी झाली आणि बाणासुराची उषा नावाची तिची मैत्रीण जी होती की प्रधानाची कन्या, तिला चित्ररेखा म्हणतात. उषा आणि चित्रलेखा. आपल्या खेड्यातल्या बायका म्हणतात ओखान लिखा, असं नसतं चतुरा. उषा आणि चित्ररेखा नावात फार मोठी ताकद. उषा ही बाणासुराची कन्या. या बाणासुराच्या कन्येच्या स्वप्नात आणि रुद्ध आले. हे भगवान परमात्म्याचे महान 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 सात्विक सदाचारी कुटुंबात जन्माला आलेलं बालक. आणि बाणासुराची कन्या भगवान परमात्म्याच्या कुळात गेली. राजा बळीचं कुळे. म्हणून कोणाला नाव ठेवत जाऊ नका. पात्रता नाही आपली कोणाला नाव ठेवण्याची. अद्याप नाही. लायकीत नाही. माणसं एखादी गोष्ट घडली की भडा 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 आरकिता ठेवून देते, दारानं सुपाऱ्या फोडते. चुकीची गोष्ट आहे. तुझी लायकी नाही. तू सकाळी पाणी नेत नाहीस, तू लोकांना काय नाव ठेवायला सुमळ्या. त्याला म्हणतो आंघोळ केली का नाही. तो थुत्तर तसंच भरकय ना. ती लायकी का दुसऱ्याला नाव ठेवायची. मला एक सांगू का, चांगलं म्हणण्यासाठी अक्कल लागते. आपल्या मुखारविंदातून दुसऱ्याला चांगलं म्हणण्यासाठी अक्कल लागती. दुसऱ्याला वाईट म्हणण्यासाठी महाराज एकाही पैशाची अक्कल लागत नाही. एक जण म्हणला महाराज कीर्तन कसं काय झालं, लयच खराब झालं. अरे पण महाराज बोलले काय खराब नाही. म्हणलं बाबा आपल्या पवित्र मुखानं त्यानं बोललेले वाईट शब्द मी सांगतच नाही, इतकं महाराज बेकार बोललं. त्याचं कीर्तन मला आवडलं नाही. कीर्तन फार फालतू झालं. हे तुला नाव जाऊ द्या, मूर्खालाही नाव ठेवता येतं. पण एक जण म्हणला कीर्तन लयच खास झालो, तर पुढचा म्हणला अभंग कोणता घेतला होता काय माहित. मग काय म्हणतो खास झालं. मग स्तुती करण्यासाठी अक्कल लागते, वर्णन करण्यासाठी अक्कल लागते. म्हणून मला असं वाटतंय एकाही भाडव्यानं लायकी नसताना दुसऱ्याला नाव ठेवू नये. राजा बळीच्या 2 मूर्ख लोकांनी, मी म्हणत नाही मूर्ख, पुराण म्हणतंय म्हणून म्हणतोय. आणि श्लो भय कर्तव्यम अकर्तव्य निष्ठा जायते अधर्मो रागो भेत्यागानाम भय व्याप्तियाम निशाचर कुलोत्पन्न हो. निशाचर म्हणजे राक्षसाच्या कुळात जन्माला आली. उचलून गेलं चवनांना बांधलं. ठेवा कुठं म्हणून वासुकी नावाचा एक सर्प आहे. कश्यपाला बायका 13, दिती आदिती दनू काष्टा विला तांबरा 5-6 झाले. बाकीच्या घरी गेल्या पा सगळ्या गोळ्या एका टायमाला घेतल्यावर रिॲक्शन येत असते. दिती आदिती दनू काष्टा विला कद्रूला सर्प, विंतेला पक्षी, दिती आदिला देव राक्षस, बाकीच्या राहू द्या. पण कद्रू नावाच्या स्त्रीला सर्प झाले. सर्प त्याच्यापैकी वासुकी नावाचा एक सर्प. तक्षक व्याळ उरंग भयस्थिता वासुकी भय व्याप्तायाम आपांपती मंथना येतियाम वासुकी देवचायाम. भागवतात अनन्य साधारण महत्व आलं. मंद्राचल पर्वताची रेल जेव्हा केली समुद्र मंथन, त्यावेळेला वासुकीचं अनन्य साधारण महत्व समुद्र मंथनाच्या चरित्रात श्रीमद भागवतात कथेत आलेलं आहे. कधी कधी वाची जा भागवत एक तर वाची जा, किंवा ज्यानं चांगला अभ्यास केलाय त्याचा ऐकी जा.
वाक्य कुठलेही अभ्यासू माणसाचा ऐकीत जात जा, अन्यथा अमूल्य वेळ मातीत घाली जाऊ नका. मी नेहमी सांगत असतो, मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2 मरतील, जीपचा ड्रायव्हर चुकला 10 मरतील, एसटीचा ड्रायव्हर चुकला 55 मरतील, रेल्वेचा ड्रायव्हर चुकला 1000 मरतील, वक्ता चुकला कोटी मरतील. पण वक्त्यानं चुकीचं सांगायचं नाही आणि चुकीच्या वक्त्यांचं तुम्ही ऐकायचं नाही. तुम्हाला सांगू का, संप्रदायाविषयी बऱ्याच वेळेस एखादी काही गोष्ट घडली ना, तर ज्याला काही नाही त्याला पण असं वाटतंय संप्रदायावर आता ते असं झालंय, मी असं बोलन, मी तसं बोलन. तसं नसतं. वेळा पाऊस आल्यावर कोणी छत्री विकत घेतय, पण पावसाळा येतच असतो हे सगळ्याला माहिती आहे, म्हणून छत्री आधीच घेऊन ठेवली पाहिजे. सुमळ्या आयत्या टायमाला तू तर वरी नाही आणलं पाहिजे, वरी नाही आणलं पाहिजे. काही काही गोष्टी तत्रुत्पेत असल्या पाहिजे. तुम्हाला एक सांगू का, संप्रदायाचं वर्णन किती करतो त्याच्यापेक्षा संप्रदायाला मानतो किती याला महत्वाची गोष्ट आहे. एक लक्षात ठेवा, तुम्हाला संप्रदाय उंच जाण्यासाठी, हा धर्म उंच जाण्यासाठी वक्त्यांपेक्षा तुमची जास्त गरज आहे. आणि संप्रदाय जसा जसा खाली जाईल, चुकीचं काम करणाऱ्या भरव्या वक्त्याला, हरामखोराला देव कोण्या नरकात टाकील ते नंतर होईल, पण त्याच्यातला अर्धा नरक तुम्हाला पण भोगावा लागतो. हे लक्षात ठेवा. उदाहरणार्थ, मी एक चुकीचं रंगारंगाचं पाणी पित असेल, नाव घेत नाही त्या पाण्याचं, मी जर ते चुकीच्या रंगारंगाचं पाणी पित असेल आणि कोणाकोणही अरुण भाऊ तुम्हाला सगळ्याला जर कळालं असेल तर बाळू महाराज चुकीच्या रंगाचं पाणी पितोय, आणि जरी तुम्ही त्याला कीर्तनाला बोलून पाकिट देत असाल आणि कीर्तन ऐकत असाल तर तुमच्या गावाला कुपाटी लागेल, तुमच्या संसाराला कुपाटी लागेल, तुमचा संसार जळल. कारण चूक करणाऱ्यापेक्षा चूक करणाऱ्याला जो मदत करतो का तो अर्धा हरामखोर असतोय. दोघाशी पतन सारिखेची, केले पाप जेने दिले अनुमोदन, दोघाशी पतन सारिखेची. गुन्हेगाराला मदत करणारा, गुन्हेगाराला त्याचा गुन्हा झाकून ठेवणाऱ्याला अर्ध पाप असते. म्हणून 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 या धर्म कार्यामध्ये जी माणसं आचरणानं वागतात अशा लोकांना बोला, त्यांचा ऐका. आपला धर्म उंच जाईल, आपला धर्म उंच जाईल. लक्षात ठेवा, धर्म उंच जाईल. तेव्हा निष्ठा किती गोड असते एक सांगतो तुम्हाला. एके दिवशी आमच्याकडे LIC एजंट आहे, ते LICचं काम करतात, भारतीय विमा त्याचं काम करतात. अनिल कुमार शेळके त्यांचं नाव आहे. त्यांनी मला एक प्रसंग सांगितला फिल्मी सृष्टीतला. निष्ठा किती असावं लक्षात घ्या. संप्रदाय उंच जाण्यासाठी निष्ठा. विषांतर होते पण सांगतो, येतो मी पुन्हा. मी लांबून गाडी आणतो पण बस स्टँडला नेतो, तुम्ही काळजी करू नका. कडव्याच्या चूक करणार होते, येतो कडव्यावर पुन्हा, चिंता करू नका. संप्रदायावर किती निष्ठा पाहिजे. एक सांगू का तुम्हाला, लग्नाच्या वाढदिवसाचे फोटो टाकणाऱ्या माणसांनी संप्रदायावर बोलू नये. माझ्या तुकोबरायाच्या पत्नीच्या पायातला काटा पंढरपुरातला मालक दातानं काढीत होता, दातानं. मग पंढरपुरातला मालक जर दातानं काटा काढीत असेल तर तुकोबरायांनी सांगितलं असतं, माझ्या मंडळीचा फोटो काढ बरं. तर विश्वकर्मा बलीला असता, विश्वकर्मा पंढरपुरातल्या मालकानं, आणि तुकोबरायचा जिजाबाईचा फोटो काढा असता. तर नाही टाकला, हो नाही टाकला. काय आम्ही झटके हातानं फोटो टाकीतो पुन्हा संप्रदायावर बोलतो. लायकी का सुंबळ्या, तू खरकटा आहेस रे. विठाला विठाला.